बायकोसमोर कधीच आईवडिलांचा अपमान करू नका. आणि आईवडील ज्या वेळेस घरातल्या सुनबाईला समजून सांगत असतील त्यावेळेस मध्ये येऊन बोलू नका की तुमच्यापेक्षा ती जास्त शिकलेली आहे, तुम्हाला काहीच समजत नाही, तुम्ही बोलू नका. अशा वेळेस तुम्ही तुमच्या बायकोला डोक्यावर घेता. मी म्हणत नाही की तुम्ही बायकोची बाजू घेऊ नका, बाजू घ्या, परंतु त्यावेळेस आईवडिलांचाही अपमान करू नका. बरेच असे मुलं आहेत की बायकोची बाजू घेत असताना आईवडिलांचा विचार करत नाही, सरळ सरळ त्यांचा अपमान त्या ठिकाणी करतात. असं एकदा नाही अनेक वेळास करतात. त्यामुळे ती बायको त्याच्या डोक्यावर जाऊन बसते आणि अशी बसते डोक्यावर जाऊन की तिच्या डोक्यावर जाऊन तांडव करते. याला त्याचा त्रास होतो आणि मग शेवट आईबापालाच म्हणतो, ती माझं ऐकत नाही, तिला मी किती सांगितलं, समजून सांगितलं तरी ती माझं ऐकत नाही. वडील म्हणतात, आईवडील, आम्ही त्यावेळेस समजून सांगत होतो तेव्हा आमचं ऐकलं नाही, आम्हाला वेड्यात काढलं, आता तू तुझं सहन कर. मग त्याला सहन असं करावं लागतं, त्याला मानसिक, शारीरिक आणि इतर सगळा त्रास त्याला सहन करावा लागतो. कारण त्याने लाडून ठेवलेली ती बाई त्याच्या डोक्यावरून कधीच खाली उतरत नाही. सुरुवातीपासूनच जर तुम्ही तिला समजून सांगितलं, प्रेमाने सांगितलं आणि सगळ्या हट्ट जरी पूर्ण केले तिचे तरी चालतं. पण ते करत असताना सगळ्या काही गोष्टी समान ठेवाव्या लागतात. मग त्या ठिकाणी आईवडिलांचा सन्मान, बायकोचा मान आणि तुमचाही मान, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहिल्या तर संसार सुखाचा होतो. पण ज्या वेळेस तुमचे आईवडील घरातल्या सुनबाईला समजून सांगत असतील त्यावेळेस सुनबाईसमोर तुमच्या आईवडिलांचा अपमान करू नका. असं केल्याने तुमचंच नुकसान त्यामध्ये होतं. तुम्हालाच पुढं चालून भरपूर काही सहन करावं लागतं आणि जे असं असतं की ते असहनीय असतं. तुम्हाला डोळ्यातून पाणी काढल्याशिवाय पर्याय नसतो. कारण बायको ही एकदा जर डोक्यावर बसली तर कधीच खाली उतरत नाही. तुम्हाला शेवट ती 4 लोकांच्या खांद्यावरच बसवणार आणि नेऊन पोहोचवणार तिथपर्यंत. त्यामुळं आईवडिलांचा अनुभव असतो ते त्यावेळेसच समजून सांगत असतात. त्यामुळं सुनबाईसमोर आईवडिलांचा अपमान करू नका, मी हेच सांगेन. आणि आनंदी राहा, सुखी परिवार, आनंदी परिवार.